मेष राशी भविष्याबद्दलही थोडीफार माहिती सांगणार आहे. तर या वर्षामध्ये मेष राशीचे राशीफळ कसे आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत. मेष राशींमधली पहिली रास आहे ती मेष. यावर्षी शनिदेव मेष राशीच्या लाभस्थानात विराजमान राहतील. वर्षाच्या मध्यकाळानंतर शेवटपर्यंत गुरु अर्थात बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या राशीत तनु व धन स्थापन होईल. वर्षाच्या सुरुवातीला गुरु आपल्या राशीत असल्याने खूप लाभ मिळेल. त्यामुळे समाजात मिळणारा मान सन्मान वाढेल आणि तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल. शनी आपल्या लाभ स्थानात असल्याने उत्पन्नाचे निश्चित स्रोत मिळतील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. राहूची उपस्थिती 12व्या स्थानात असल्याने तुमचे परदेश भ्रमणाचेही योग बनतील. मात्र तुमच्या खर्चात वाढ सतत चालू राहील. वर्षभरातील पहिले 6 महिने आपणास खूप अनुकूल राहतील. आर्थिक आव्हाने काही अंशी कमी होतील. जून नंतर आर्थिक आणि शारीरिक रूपात काही पीडा निर्माण होऊ शकते. यावर्षी तुम्हाला आर्थिक बाबतीत आणि शारीरिक दृष्टिकोनातून विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तर तुमचे करिअर आणि धनसंपदा. वर्षाच्या प्रारंभी मंगळ तुमच्या भाग्यस्थानात असल्याने भाग्यस्थान सक्रिय होईल. आपणास करिअरच्या दृष्टीने उत्तम फलदायी ठरणार आहे. भौतिक सुखाची देवता शुक्रारी फेब्रुवारी महिन्यात मंगळासोबत युती झाल्यावर तुम्हाला आपल्या करिअरमध्ये चांगल्या फळांची प्राप्ती होईल. तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात काही आव्हानांना सामनाही करावा लागेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला सुरुवातीला प्रतिकूल फळ प्राप्त होईल, परंतु वर्षाच्या मध्यांतरानंतर परिस्थितीत बदल घडेल. जानेवारीपासून मार्चचा काळ नोकरीत असणाऱ्या जातकांसाठी विशेष सावधीचा आहे, कारण यावेळी तुमच्यात तनु स्थानात असणारा हर्षल वक्री अवस्थेत राहील. व्यापार करणाऱ्या व्यक्तींसाठी वेळ उत्तम राहील. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी बऱ्याच संधी प्राप्त होतील. सोबतच परदेशातून अर्थप्राप्तीचीही संधी मिळेल. वर्षातील मार्च, मे व जुलै हे महिने अनुकूल आहेत. या 3 महिन्यात केलेल्या प्रवासामुळे आपली आर्थिक बाजू भक्कम होऊ शकते. दुसरं आहे आरोग्य संपदा. मेष राशींचे आरोग्य संपदा. तर छायागृह राहू तुमच्या व्ययतर केतू राशीच्या 6व्या स्थानाला प्रभावित करणार असल्याने अंतर्मनात अस्वस्थता वाढवू शकते. तुमच्याबद्दल कोणाच्या तरी मनात दडलेल्या भावनांमुळे तुमचे मन दुखावले जाईल. तुमचा कोणावर तरी विश्वास उडेल. आरोग्याबाबतीत थकवा आणि लहान मोठी समस्या कायमच राहील. कुटुंबातील सदस्याला गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यसंबंधित समस्या त्रास देतील. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः सप्टेंबरपासून नोव्हेंबरच्या मध्यकाळामध्ये तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. तिसरं आहे कौटुंबिक जीवन. मेष राशीचे या वर्षातील कौटुंबिक जीवन. यावर्षी गुरु आणि हर्षल आपणास काही बाबतीत कौटुंबिक पातळीवर आव्हान निर्माण करू शकतात. जानेवारी ते मार्च या कालावधीत आपणास अपेक्षित कौटुंबिक सहकार्य मिळण्यास समस्या येतील. सप्टेंबरपासून ते नोव्हेंबरपर्यंतचा वेळ कौटुंबिक जीवनासाठी उत्तम राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्यासाठी गुरु हर्षल युती चिंतेत कारण बनेल. यामुळे तुमच्या जोडीदारांसोबत वाद होऊ शकतो. महिला वर्गास प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. वाहन प्रवासात काळजी घेणे जरुरीचे आहे. घरातील वाद समुपचाराचे मिटलेले बरे, अन्यथा त्रासदायक जातील. पती पत्नीत मतभेद होऊ शकतात. वर्षाच्या मध्यांमध्ये वैवाहिक जीवनात व संततीमध्ये वेळ चांगली राहील. एप्रिल ते सप्टेंबर या काळात भाग्याची साथ प्राप्त होईल. यामुळे प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. तर मेष राशींचे प्रेमसंबंध. शनी आणि गुरुची पूर्ण दृष्टी 5म स्थानावर अर्थात प्रेमस्थानावर असल्याने वर्षाच्या सुरुवातीस प्रेमसंबंधात कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात
आणि नात्यात काही समस्या उद्भवल्यासारखे वाटेल. मध्याह्न काळात समस्येतून मार्ग सापडेल व आपले नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. गुरुमुळे एकमेकांना अधिक उत्तम प्रकारे समजून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या नात्याला पुढच्या पायरीवर नेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. शनी आणि गुरुच्या योगाने तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत विवाह करू शकता. तुमच्या प्रेमविवाहाचे योग बनत आहेत. वर्षाच्या उत्तरार्धात राहू-केतूच्या प्रभावामुळे रिलेशनशिपमध्ये काही समस्या वाढू शकतात. प्रेमसंबंधात थोडा तणाव वाढू शकतो. आपलं नातं टिकवण्यासाठी कसरत करावीच लागणार आहे. तुमच्यासाठी 2024 हे वर्ष संमिश्र फलदायी ठरणार आहे. एकंदरीत वर्ष राशीफलाचा विचार केल्यास आपणास जानेवारी, मार्च, मे, जुलै आणि नोव्हेंबरचा वेळ खूप अनुकूल राहील. तसेच फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये आपण सतर्क राहून सावधगिरी बाळगली पाहिजे. तर आज आपण पाहिले 2024चे पूर्ण वर्षभराचे राशी भविष्य मेष या राशीचे. श्री स्वामी समर्थ.